गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने भरली वांगे बनवणार आहे. तर इथं मध्यम आकारांची 3 गावरान काटेरी वांगे घेतलेले आहेत आणि तर इथं मी एक मोठा कट करून घेतलेला कांदा घेतला आहे. त्यासोबत थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर खोबरं थोडंसं त्यासोबत परतून घ्यायचं. 3-4 चमचे मी भाजलेले शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि कांदा, भाजलेलं खोबरं आणि त्यानंतर 4 भागात वांगे कट करून घेतलेले आहेत, ज्यामुळे त्याचा तुरटपणा आणि कडवटपणा निघून जाईल आणि खाण्यास अगदी चव येईल. त्यामुळं मी थोडंसं नॉर्मल तेल टाकून त्याच कढईत परतून घेतलेलं आहे. सोबत कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये मी साईडला एका ताटामध्ये घरगुती काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकजीव थोडंसं वाटलंच तर थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आणि जेव्हा आपण हे परतून घेतलेले त्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आणि मी ही पूर्ण 3 घरात जेवढे आहे क्वांटिटीनुसार वांगे घेतलेले आहे, तर तुम्ही त्यानुसार घ्या. तर इथं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरी, कढीपत्ता चांगलं तडतड येईपर्यंत ही फोडणीला मी आलं, लसूण, खोबरं आणि परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चांगलं परतून थोडंसं नॉर्मल लालसर झाल्यानंतर मी हळद टाकलेली आहे. एक छोटासा नॉर्मल बारीक चमचा घातलेला आहे. चांगलं परतून झाल्यानंतर आपण जी भरलेली वांगी आहेत ती चांगली परतून घ्यायची. तेलात पूर्ण परतू घ्यायचे, त्यामुळे चव आणखीही वाढते. तर असं परतून तुम्ही 1-2 मिनटं झाकण पण ठेवू शकता. असा उरलेला मसाला त्यामध्येच चांगलं परतून घ्यायचं आणि ते पाणी साईडला दुसऱ्या गॅसवर कोमट करायला ठेवायचं. थंड पाणी टाकायचं नाही, त्यामुळे त्या वांग्याची चव पूर्णपणे बदलते. तर इथं मी कोमट केलेलं पाणी ओतलेलं आहे आणि तुम्हाला हवं तितक्या प्रमाणात थोडीशी रस्सा भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. मला नॉर्मल पातळ आणि जास्त जाडसर घट पण नको होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. एक उकळी येईपर्यंत फुल गॅस करायचा आणि नंतर मंद गॅसवर तरी येण्यासाठी ठेवून द्यायचं. सोबतच आपण वांग्याच्या भाजीसोबत मी ज्वारीची गरमागरम भाकरी बनवली आहे आणि अशी फुगलेली ज्वारीची भाकरी सोबत पाऊस या वातावरणात वांग्याची भाजी खायची. पाहाची पक्वानालाही फिके पडतील अशी टेस्ट असते. तर छान फुगलेली चमचमीत वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर हे वरतून थोडीशी नंतर कोथिंबीर सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता. गरमागरम ज्वारीची भाकरी, रस्सा वांग्याची भाजी सोबत कच्चा कांदा, शेंगदाणे चटणी, काकडी, गाजर तुम्ही जे सॅलडमध्ये घेऊ शकता, कांदा आणि हा बेत म्हणजे स्वर्गसुख आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की कधी करून पाहितली का? आणि निसर्गापेक्षा सुंदर कोणती शाळा नाही आणि पावसापेक्षा मोठा कोणताही जादूगार नाही. नुकताच बाहेर पडलेला पाऊस, चहूबाजूला पसरलेली हिरवळ आणि त्यात पाण्याशी खेळणारा माझा अर्णव. हा नजराणा कोणत्याही पालकांना सर्वात मोठा सुख देत असतो. दगडावरून वाहणाऱ्या पाण्याला हाताने अडवणे, पाण्याचे तुषार उडवणे, त्याला जगातील सर्वात मोठा आनंद मिळत होता. यातच त्याला जगातील सर्वात मोठा आनंद मिळत होता. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण,